नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. दिव्यांगांना हिंगणघाट शहरात तयार असलेले माडाचे घरकुल देण्यात यावे. दरमहा 10,000 रुपये पोषक देण्यात यावे. नोकरीमध्ये 5% आरक्षण लागू असून त्यांना ताबडतोब नियुक्ती देण्यात यावी. या मागणीकरिता सामाजिक कार्यकर्ते तथा वैज्ञानिक डॉक्टर उमेश वावरे यांनी स्थानिक आमदार, खासदार, मंत्री, शासन, प्रशासनाला अनेक प्रतिनिवेदन दिले, परंतु त्यांच्या निवेदनाची कुठेही दखल घेतली नसल्याने आज 26 सप्टेंबर पासून डॉक्टर उमेश वावरे यांच्या नेतृत्वात शेकडो दिव्यांग बांधव हिंगणघाट तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी शासन प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करून शासनाचा निषेध केला. जोपर्यंत शासन प्रशासन दिव्यांग बांधवाच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे डॉक्टर वावरे यांनी सांगितले. मी डॉक्टर उमेश वावरे, वैज्ञानिक. आज दिव्यांगाच्या प्रश्नावर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आपल्या मतदारसंघाचे खासदार, आमदार यांना वेळोवेळी निवेदन दिले, पण आतापर्यंत त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने इथे आमरण उपोषणाकरता बसावं लागलं आहे. हे दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहे की हिंगणघाटला जे माडा कॉलनीचे जे घरकुल बनले आहे ते दिव्यांग बांधवांना देण्यात आले पाहिजे. कारण की काय झालं, 8-10 वर्षापासून ते जे बांधकाम केलेलं आहे ते भाडाचं क्वार्टर ते तसेच पडले आहे. त्याच्यामुळे जर या दिव्यांग लोकांना एक क्वार्टर दिले तर गव्हर्नमेंटला काय प्रॉब्लेम आहे. दुसरी मागणी हे आहे की यांना 10,000 रुपये पेन्शन मिळालं पाहिजे. आज महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना किंवा आणखी 1,500 ज्यांना 2 हात आहे 2 पाय आहेत त्यांना दिली, पण नाईलाजाने या लोकांना जर 10,000 रुपये पेन्शन दिलं तर का फरक आहे. कारण की 1,500 रुपयामध्ये आपलं जीवन जगू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये यांना कोणत्या अर्थी 10,000 रुपये पेन्शन मिळालं पाहिजे. तिसरी महत्वाची मुख्य म्हणजे गोष्ट हे आहे की महाराष्ट्र शासनाने जे 5% रिझर्वेशन कोटा दिला आहे महाराष्ट्र शासनाचा, अजूनपर्यंत त्या दिव्यांग लोकांचा कोटा भरला नाही. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जागा खाली आहे आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जागा खाली असून हे दिव्यांग लोक बेरोजगार झाले आहे. त्यांचे आई वडील परेशान आहे, त्यांचे भाऊ परेशान आहे, त्यांच्या बहिणी परेशान आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर 5%चा कोटा लवकरात लवकर भरला पाहिजे आणि यांना न्याय दिला पाहिजे. हे माझ्यासोबत सगळे दिव्यांग बांधव बाहेर गावातून, खेड्यापाड्यातून, वर्धेतून, हिंगणघाट, सिंधी रेल्वे, समुद्रपूर, अल्लीपूर, वेगवेगळ्या कोरा, गिरड ठिकाणीहून आले आहे. पण यांना आता आम्ही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण चालेल. म्हणून खासदार असो, आमदार असो, त्या प्रशासकीय अधिकारी असो, यांनी लवकरात लवकर मीटिंग घेतली पाहिजे आणि याच्यावर तोडगा काढला पाहिजे. अन्यथा आम्ही सगळे दिव्यांग बांधव आणि आम्ही आमचे कार्यकर्ते सगळे सोबत आहोत. हे मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.